नमस्कार. आज आपण 10व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. वरील प्रकारे भजन करणाऱ्या भक्तांविषयी भगवंत काय करतात हे पुढील 2 श्लोकात सांगितले आहे. श्लोक 10वा. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन मामुपयान्ति ते. श्लोकाचा अर्थ, त्या नेहमी माझे ध्यान वगैरे मध्ये मग्न झालेल्या आणि प्रेमाने भजणाऱ्या भक्तांना मी तो तत्वज्ञान रूप योग देतो, ज्यामुळे ते मलाच प्राप्त होतात. पूर्वीच्या 2 श्लोकात बुधा आणि मच्चित्ता इत्यादी पदांनी ज्या भक्तांचे वर्णन केले आहे, त्यात निष्काम अनन्यप्रेमी भक्तांचे वाचक येथे तेषाम हे पद आहे. 9व्या श्लोकानुसार जे भगवंतातच चित्त आणि प्राण ठेवणारे भक्त आहेत, भगवंतांचे गुण, प्रभाव, लीला, रहस्य इत्यादीला आपसात एकमेकाला जाणीव करून देत तसेच भगवंतांचे नाम, गुणांचे कथन करत नित्य निरंतर भगवंतातच संतुष्ट राहत असतात आणि भगवंताविषयीच प्रेम ठेवतात. अशा नित्य निरंतर भगवंतात व्यस्त असलेल्या भक्तांसाठी येथे सततयुक्तानां हे पद आले आहे. पूर्वीच्या श्लोकात भगवंतांनी ज्या भक्तांचे वर्णन केलेले आहे, ते भक्त भोगांच्या कामनेने भगवंताला भजणारे नाहीत. कोणत्याही प्रकारच्या फलाची इच्छा न धरता केवळ निष्काम अनन्य प्रेम भावानेच त्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे भगवंताचे निरंतर भजन करणारे भक्त आहेत. त्या भक्तांना ज्ञानाची अथवा वैराग्याची इच्छा नसते. जर ते पारमार्थिक ज्ञान आणि वैराग्यादीची इच्छा ठेवीत नाहीत, तर मग सांसारिक भोग तसेच अष्टसिद्धी आणि नवनिधी यांची इच्छा कशी करतील? त्यांची दृष्टी या वस्तूंकडे जातच नाही. त्यांच्या अंतःकरणात सिद्धी इत्यादीचा काहीही आदर नसतो, काहीही मूल्य नसते. ते तर केवळ भगवंतांना आपले समजून प्रेमाने स्वाभाविकच भगवज्जनात व्यस्त राहतात. त्यांचा कोणत्याही वस्तू, व्यक्ती इत्यादीशी कोणत्याही प्रकारचा कोणताही संबंध राहत नाही. त्यांचे भजन, भक्ती हीच असते की नित्य निरंतर भगवंतात लागून राहणे. भगवंतांच्या प्रेमामध्ये ते इतके मस्त राहतात की त्यांच्या मनात स्वप्नात देखील भगवंताशिवाय इतर कशाचीही इच्छा जागृत होत नाही. भक्तांच्या अंतःकरणात भगवंत आपला प्रभाव व महत्व इत्यादींच्या रहस्यासह निर्गुण निराकार तत्व तसेच लीला, रहस्य, महत्व व प्रभाव इत्यादींच्या सह सगुण निराकार आणि साकार तत्व यथार्थपणे समजण्याची शक्ती देतो. हेच बुद्धियोग प्रदान करणे होय. यालाच भगवंतांनी 7व्या व 9व्या अध्यायांमध्ये विज्ञानासह ज्ञान असे म्हटले आहे. या बुद्धियोगाने भगवंताला प्रत्यक्ष करणे म्हणजेच भगवंताला प्राप्त करून घेणे होय. अशा प्रकारे आज आपण 10व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 11व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.